नमस्कार. आजची रेसिपी खेकड्याची आहे. इकडे मी खेकड्याच्या 2 रेसिपी दाखवणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे मी जिवंत खेकडे स्वच्छ धुवून साफ करून ते घेतले आहेत. कशा प्रकारे साफ करायचे ते नीट पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे मी खेकडे साफ करून त्याच्या मोठ्या नांग्या वेगळीकडे आणि हे डबे वेगळीकडे केलेत. हे वेगळ्या मसाल्यात बनवणार आहे मी आणि ह्याच्यासाठी वेगळा मसाला वापरणार आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. हे जिन्नस वापरून आपण खेकड्याच्या नांग्याची भाजी बनवूया. इकडे मी इंडक्शनवर कढई ठेवली. त्यामध्ये तेल गरम झाले की एक दालचिनीचा तुकडा, जिरं, तेजपत्ता, हिरवी मिरची, हिंग, कढीपत्ता, कांदा, चवीनुसार मीठ, कांदा चांगला तेलावर परतून घेऊया. कांदा आपला बऱ्यापैकी मऊ झाला आहे. त्यामध्ये पाव चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, हा बेडेकर लोणचे मसाला आहे अर्धा चमचा, काश्मीरी लाल तिखट आहे अर्धा चमचा, हे साधं लाल तिखट. हे छान मिक्स करून घेऊया. सुके मसाले जळू नये म्हणून आपण यात टमॅटो घालूया. नारळाचं पातळ दूध घालूया. हा मसाला आपण छान शिजवून घेऊया झाकण ठेवून. इकडे मी झाकण ठेवलंय. 2-4 मिनटं हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत. मसाला आपला तेल सुटेपर्यंत छान शिजवून झाला. यामध्ये उरलेलं पाणी घालून ते मिक्स करून घेऊया. नारळाचे पाणी होते, पातळ दूध. यामध्ये आपण खेकड्याच्या मोठ्या नांग्या घालूया. ते छान मसाल्यात मिक्स करून परतून घेऊया. पाव चमचा गरम मसाला. छान असं मसाल्यात 2 मिनटं परतून घेऊया. यामध्ये अर्ध्या नारळाचे दूध घालूया. आणि हे 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. यामध्ये एक आपण कैरीची अशी फोड टाकूया.
हे 10 मिनटं आपले शिजवून झाले. आता ते आपण इंडक्शन बंद करून बाजूला काढून घेऊ. शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे साईडला काढून घेऊ. खेकड्याच्या नांग्याची भाजी तयार आहे. आपण आता खेकड्याच्या डब्यांची रेसिपी बनवूया. त्यासाठी मी इकडे एका पॅनमध्ये अर्धा चमचा खसखस, पाव चमचा जिरे, पाव चमचा धने, एक दालचिनीचा तुकडा. हे सुकं आपण भाजून घेऊया कोरडं. भाजलेले जिन्नस आपण साईडला काढून घेऊ. सेम पॅनमध्ये थोडं तेल घालूया. सुक्या खोबऱ्याचे काप, खोबरं छान लालसर झालंय ते आपण बाजूला काढूया. त्याच तेलामध्ये आपण थोडा कांदा भाजून घेऊ. याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा, लसणाच्या 5-6 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, हे इंडक्शन बंद करूया आणि हे गार करून घेऊ. हा कांदा आपला गार झालाय. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालू. हे खोबरं, हे धने, जिरे, दालचिनी, खसखस, याच्यात थोडं पाणी घालूया. झाकण बंद करून याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. ही आपली पेस्ट तयार आहे. चला रेसिपीकडे वळूया. सेम पॅन इंडक्शनवर ठेवून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झाले की त्यामध्ये तयार केलेला मसाला, अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, मसाला तेलावर छान भाजून घेऊया.
चवीनुसार मीठ, हळद, मसाल्याचे भांडे धुवून त्यामध्ये थोडं पाणी घालूया. मिक्स करून हा मसाला छान शिजवून घेऊया. यावर झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊ. इकडे मसाला आपला छान शिजला आहे. त्यामध्ये आपण हे खेकड्याचे डबे घालूया. दोन मिनटं मसाल्यात हे छान भाजून घेऊया. दोन मिनटानंतर यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घालू. हे 10 मिनटं आपण छान शिजवून घेऊया. दहा मिनटं इकडे मी छान कढवून घेतलं आहे. आता खेकड्यांच्या डब्यांची रेसिपी तयार आहे. हे मिक्स करून इंडक्शन बंद करून घेऊ. झणझणीत असा काळ्या मसाल्याचा हा खेकड्याचा रस्सा सर्व करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.